घेतल्या वचनांची शपथ तुला आहे, दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे, मनातल्या मोर पिसाची शपथ तुला आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उघडे. गणपत उघडे मराठी व्याकरण यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रो, तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेच्या मार्गावरती वाटचाल करत आहात आणि ही वाटचाल करत असताना प्रामुख्याने तुमच्यापैकी कोणी राज्यसेवेची तयारी करत असाल, कोणी संयुक्त गट ब, त्याचबरोबर कोणी लिपिक टंकलेखक किंवा पोलीस भरती असेल, आरोग्य सेवक असेल, अथवा एखादा ज्युनियर इंजिनियर असेल अथवा सुपरवायझर असेल, कोणतीही परीक्षा तुम्ही द्या. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे. मित्रहो, तुम्हाला कल्पना आहे की मंगळवार दिनांक 1 फेब्रुवारी 2022 त्याचबरोबर बुधवारी देखील 2 तारखेला म्हाडाची जी काही परीक्षा झाली, म्हाडा भरती परीक्षा, या परीक्षेमध्ये मराठी व्याकरणाच्या संदर्भात कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, त्याची काठिण्य पातळी कोणती आहे, आणि मग त्या दृष्टिकोनातून 7 तारखेला होणारा जो काही म्हाडाचा लिपिक आणि टंकलेखकचा पेपर आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला प्रश्नांचे प्रकार आणि स्वरूप कोणत्या धर्तीवर असेल हेही लक्षात येईल. चला तर आपण प्रत्यक्षात या परीक्षेला जे जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांचा प्रकार अभ्यासूया. चला तर आपण सुरुवात करूया. मुलांनो, खेळायला चला. प्रश्न क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 1 काय विचारलेला आहे? मुलांनो, खेळायला चला. मुलांनो, खेळायला चला. मुलांनो, खेळायला चला. अशा पद्धतीने या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे आणि इतर विचारलेलं आहे वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार ओळखा. आणि मग या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. 1 हे वाक्य विद्यार्थी आहे. दुसरा प्रकार दिलेला आहे आज्ञार्थी आहे. आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी आहे. तिसरा पर्याय दिला संकेतार्थी आहे. आणि चौथा पर्याय दिला अकरण रूपी आहे. अकरण रूपी आहे. आता काय उत्तर असेल बरं तुमचं? तर इथं पहा, तुमच्या लक्षात येईल की मुलांना खेळायला चला. चला हे क्रियापद आहे, बरोबर आहे की नाही? पण क्रियापद किती अक्षरी आहे? 2 अक्षरी आहे. आणि म्हणून या ठिकाणी चला ही काय केलेली आहे? आज्ञा केलेली आहे, बरोबर आहे ना? चला आज्ञा म्हणू शकता तुम्ही, त्याचबरोबर उपदेश देखील म्हणू शकता. आणि म्हणून या ठिकाणी 2 अक्षरी क्रियापद आहे. म्हणून या ठिकाणी हा जो काही प्रकार आहे याला काय म्हटलं जातं? आज्ञार्थी क्रियापद. मग तुम्हाला माहित पाहिजे वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, विनंती, उपदेश, सौम्य हुकूम याचा जर बोध होत असेल आणि क्रियापद हे शक्यतो एकाक्षरी किंवा 2 अक्षरी असते, तो जो काही प्रकार आहे त्या प्रकाराला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आणि म्हणून या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते उत्तर काय आहे? आज्ञार्थी वाक्य. कोणतं आहे? आज्ञार्थी. ओके, आला पहिला प्रश्न लक्षात. आणि जर वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, इच्छा किंवा यांचा जर बोध होत असेल तर ते असतं विद्यार्थी. क्रियापद शक्यतो 3 अक्षरी किंवा 4 अक्षरी असते. आणि जर तरची भाषा असेल तर ते असतं संकेतार्थी. आणि जर वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून नकार लक्षात येत असेल तर ते असतं आकरण रूपी. असा हा प्रकार तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. चला तर पहिला प्रश्न या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेला आहे. त्यानंतर दुसरा जो काही प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे पहा. दुसरा प्रश्न विचारलेला आहे मराठीचे पाणिनी कोणास म्हणतात. प्रश्न दुसरा, मराठीचे पाणिनी कोणास म्हणतात.
कोणास म्हणतात. मराठीचे पाणिनी कोणास म्हणतात. तर मित्रांनो याचं जे काही उत्तर आहे ते उत्तर आहे दादोबा. दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर. कारण यांनी काय केलं, 1836 मध्ये मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक लिहिले आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हणतात. कारण दादोबा पांडुरंग तरखडकरांनी 1836 मध्ये मराठी व्याकरणाचं काय केलंय, पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. ओके, हा झाला दुसरा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारलेला पाहूया आपण. तर पुढचा प्रश्न विचारलेला आहे, काय म्हणतात ते, की यथावकाश किंवा यथाशक्ती या शब्दाचा समास ओळखा. यथाशक्ती किंवा यथावकाश या शब्दाचा काय ओळखायचंय तुम्हाला, समास ओळखा. आता याचा जर विचार वगैरे केला तर खाली पर्याय दिलेले होते. एक अव्ययीभाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा प्रकार दिलेला होता द्वंद्व समास आणि चौथा दिलेला आहे बहुव्रीही समास. तर मित्रहो या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं यथाशक्ती म्हणजे कुवतीनुसार ऐपतीनुसार. हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे. यथा हे पहिलं पद आहे, अवकाश हे दुसरं पद आहे. परंतु समासाच्या मध्ये आपण अभ्यासलेला आहे, शब्दाच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द. कोणत्याही सामासिक शब्दामध्ये 2 पदे असतात. कोणत्या पदाला किती महत्व दिलं जातं यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. मग पहिलं पद जर अर्थदृष्ट्या प्रधान असेल तर त्याला म्हटलं जातं अव्ययीभाव समास. मी तिला यथाशक्ती मदत केली, चुकीचा अर्थ होतो. यथाशक्ती मदत केली म्हणजे कुवतीनुसार बरोबर अर्थ होतो आणि म्हणून हे 100% अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद हे अर्थदृष्ट्या प्रधान असतं, तत्पुरुष मध्ये दुसरं पद हे अर्थदृष्ट्या प्रधान असतं, द्वंद्व मध्ये दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात आणि बहुव्रीही मध्ये दोन्ही पदे सोडून दोन्ही पदावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो, दोन्ही पदाला महत्व नसतं. असे हे प्रकार तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारलेला होता पाहूया. चौथा प्रश्न काय विचारलेला आहे ते एकदम सोपं साधं सरळ गणित आहे. ज्यांचा अभ्यास झालेला आहे ते अगदी पैकीच्या पैकी देखील मार्क पाडू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे. चौथा प्रश्न काय विचारलेला आहे, रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द. आता समानार्थी शब्द म्हणजे काय. समानार्थी शब्द रत्नाकर कशाला म्हणतात. रत्नाकर म्हणजे समुद्र, त्याच्यानंतर अर्णव हे कशाचे नाव आहे. जलधी कशाचे नाव आहे तर रत्नाकर म्हणजे समुद्राचे नाव आहे. ओके, पुढचा प्रश्न काय विचारला होता. पाचवा प्रश्न विचारलेला होता म्हणजे समानार्थी शब्द पाहणं तुम्हाला गरजेचं आहे. पुढचा 5वा प्रश्न विचारलेला होता. मी रोज सकाळी लवकर उठतो आणि 1 तास अभ्यास करतो आणि 1 तास व्यायाम करतो आणि मग तुम्हाला विचारलेलं आहे वाक्याचा प्रकार ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. आता जी काही 7 तारखेला महाडाची परीक्षा होणार आहे लिपिक,
त्याच्यासाठी हे तुम्हाला अतिशय उपयोगी आहे. मी रोज सकाळी लवकर उठतो आणि 1 तास अभ्यास करतो. मग तुमच्या लक्षात येते या वाक्याचा प्रकार कोणता आहे. पर्याय दिले हे केवळ वाक्य आहे. दुसरा पर्याय दिला हे मिश्र वाक्य आहे. तिसरा पर्याय दिला संयुक्त वाक्य आहे. चौथा पर्याय दिला या ठिकाणी काय की हे प्रश्नार्थी वाक्य आहे. प्रश्नार्थी वाक्य आहे. आता मित्रहो इथं तुमच्या लक्षात येत आहे की मी रोज सकाळी लवकर उठतो आणि 1 तास अभ्यास करतो. ही जी काही 2 वाक्य वगैरे आहे ही 2 वाक्य कशाने कनेक्ट केलेले आहे. आणीने कनेक्ट केलेले आहे. आणीने जोडलेलं आहे. आणि हे काय आहे उभयान्वयी अव्यय आहे. उभयान्वयी अव्यय आहे. आणि हे उभयान्वयी अव्यय आहे. आता याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं तुमच्या लक्षात येत आहे की आणि म्हणजे आणि म्हणून म्हणजे किंवा अथवा यांनी जर वाक्य जोडलं जात असेल तर त्याला काय म्हणायचं संयुक्त वाक्य. आणि म्हणून मी रोज सकाळी लवकर उठतो आणि 1 तास अभ्यास करतो हे संयुक्त वाक्य आहे. त्याच्यानंतर पुढचा जो काय प्रश्न विचारलेला होता तो पुढचा प्रश्न काय आहे पाहूया. सारे पोपट उडाले वाक्याचा प्रयोग ओळखा. 6वा प्रश्न विचारलेला आहे. सारे पोपट उडाले वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखा. आता याचा जर विचार वगैरे केला तर इथं पर्याय दिलेले आहे. 1 कर्तरी प्रयोग. दुसरा प्रकार दिला कर्मणी प्रयोग. तिसरा प्रकार दिला भावे प्रयोग. आणि चौथा प्रकार दिला मिश्र प्रयोग. आता तुम्हाला काय करायचंय प्रयोग ओळखायचा आहे. आता प्रयोग ओळखत असताना मित्र इथं तुम्हाला माहित आहे की सारे पोपट उडाले. सारे पोपट उडाले. उडाले हे क्रियापद. मूळ धातू उड. उडणारे कोण आहे पोपट. पोपट कोण झाला वाक्यातला कर्ता झाला. आता पोपट असेल तर उडाले. चिमणी असेल तर चिमणी असेल चिमणी. चिमणी असेल तर उडाली उडाली. आणि पक्षी असेल तर उडाले उडाले. आणि मग मी तुम्हाला शिकवलेलं आहे वाक्यामध्ये काय जर कर्ता हा प्रथमेत असेल तर तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. आणि वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार काय होत असतं क्रियापद बदलत असतं. मग उडणारे पोपट आणि उडाले देखील काय आहे पोपट आहे. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच लय पावलेली आहे. वाक्यामध्ये जरी कर्म नसलं परंतु हे 100% कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. कशाचं आहे कर्तरी. कारण वाक्यामध्ये कर्ता हा प्रथमा विभक्तीत आहे आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलते. ओके. त्यानंतर 7वा जो प्रश्न आहे तो 7वा प्रश्न काय विचारलेला आहे पाहूया. पुढचा प्रश्न विचारलेला आहे की प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता हे 7वा प्रश्न आहे. प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर तो आहे पुरोगामी. काय पुरोगामी. पुरोगामी आणि प्रतिगामी म्हणजे प्रतिगामी आधुनिक विचारांचा आणि पुरोगामी जुन्या विचारांचा. ओके. त्यानंतर पुढे आहे काय पालकांची आज्ञा पाळावी. पालकांची आज्ञा पाळावी. वाक्याचा प्रकार ओळखा. पालकांची आज्ञा पाळावी. पालकांची आज्ञा. पालकांची आज्ञा पाळावी. आता पाळावी म्हटल्यानंतर मगाशीच मी तुम्हाला सांगितलंय की क्रियापद हे 3 अक्षरी आहे आणि पालकांची आज्ञा पाळणं हे मुलांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून हे 100% विद्यार्थी वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे विद्यार्थी. विधी म्हणजे कर्तव्य. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून कशाचा बोध होत असतो कर्तव्याचा बोध होत असतो. बरोबर आहे की नाही. आता वेळ पुढचा प्रश्न दिलाय 9वा. वेळ या शब्दाचे काय बदला वचन बदला. वेळ या शब्दाचे वचन सांगा. शब्दाचे वचन बदला. वचन बदल.
आता वचन बदल याचा अर्थ एक वेळ आणि अनेक देखील वेळ. आता याचा जर विचार केला, वेळ म्हणजे वेळा होणार नाही, वेळेचं काय होईल, वेळच होईल. एक वेळ अनेक देखील वेळच, बरोबर आहे ना. विदुषी या शब्दाचे लिंग ओळखा. 10वा प्रश्न विचारलेला आहे. विदुषी या शब्दाचे लिंग ओळखा. 10वा प्रश्न. विदुषी, विदुषी या शब्दाचे लिंग बदला. आता लिंग बदला म्हटल्यानंतर लिंग बदला याच्यामध्ये विदुषीचं काय आहे, विद्वान. विद्वानचं काय झालं, विदुषी झालं. म्हणजे विद्वान, तो विद्वान आणि ती काय झाली, विदुषी, असं लिंग बदलता येईल. पुढे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. या वाक्यातील कर्म होता. पुढचा प्रश्न काय आहे, 11वा 12वा. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. आणि मग खाली इथं पर्याय दिलेले आहे. श्रीकृष्ण दुसरा पर्याय दिला, अर्जुन तिसरा दिलाय गीता आणि चौथा दिलाय कर्म नाही. ओके. आता याच्यामध्ये जर तुम्ही नीट बारकाईने विचार वगैरे केला तर मित्रहो तुमच्या लक्षात येईल, श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितले हे क्रियापद आहे. मूळ धातू सांग, सांगणारा कोण आहे, श्रीकृष्ण कोण झाला, कर्ता झाला. सांगितलेली काय आहे, गीता हे काय झालं, कर्म झालं. पण कोणाला सांगितली, अर्जुनाला. अर्जुन हे देखील काय झालं, कर्म झालं. मग अशा प्रकारची जी काही वाक्य आहे ही वाक्य द्विकर्माची असतात. वाक्यामध्ये 2 कर्म आहे. गीता हे प्रत्यक्ष कर्म आहे आणि अर्जुन हे अप्रत्यक्ष कर्म आहे. आता अप्रत्यक्ष कर्म हे 100% व्यक्तिवाचक असतं आणि प्रत्यक्ष कर्म, मुख्य कर्म म्हणजे हे कसं असतं, वस्तुवाचक असतं. मग या ठिकाणी मित्रहो गीता हे जे काही उत्तर आहे, तर गीता हे या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म आहे. परत एकदा पहा, कधी कधी वाक्यामध्ये 2 कर्म असतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाला 2 कर्मांची गरज भासत असते. एक असतं प्रत्यक्ष कर्म, दुसरं असतं अप्रत्यक्ष कर्म. जर 2 कर्म असतील तर 2 कर्मापैकी व्यक्तिवाचक नाम असेल तर ते असतं अप्रत्यक्ष कर्म आणि वस्तुवाचक नाम असेल तर ते असतं प्रत्यक्ष कर्म. आणि म्हणून या ठिकाणी गीता हे या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म आहे. ओके. त्यानंतर 13वा प्रश्न आहे. त्रिमूर्ती, त्रिकूट, पंचशील या शब्दाचा समास ओळखा. त्रिमूर्ती, त्रिकूट आणि पंचशील या शब्दाचे समास ओळखा. आणि खाली पर्याय दिले होते. 1 कर्मधारय समास, दुसरा मध्यम पदलोपी समास, तिसरा द्विगु समास आणि चौथा दिला विभक्ती तत्पुरुष समास. आता मित्रांनो इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की त्रिमूर्ती आणि 3 मूर्तींचा समूह, त्रिकूट 3 कुटांचा समूह, पंचशील 5 शिलांचा समूह. ओके. आता मग याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिलं पद हे संख्या विशेषण आहे. पहिलं पद हे त्रिसंख्या विशेषण, पंच संख्या विशेषण आणि दोन्ही सामासिक पदावरून, दोन्ही शब्दावरून समूहाचा बोध होतो. मग तुम्हाला लक्षात घ्यायचंय ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिलं पद हे संख्या विशेषण असून दोन्ही पदावरून समूहाचा बोध होतो त्या समासाला द्विगु समास म्हणतात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे द्विगु समास. कोणतं उत्तर आहे, द्विगु समास. त्यानंतर पुढचा जो काही 14वा प्रश्न आहे
14वा प्रश्न विचारलेला होता तो म्हणजे असं, दासबोध ग्रंथाचे लेखन कोणी केले? काय? दासबोध ग्रंथाचे लेखन कोणी केले? 14वा प्रश्न आहे, दासबोध ग्रंथाचे लेखन कोणी केले? दासबोध. तर मित्र, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामी यांनी काय केलं? दासबोध ग्रंथाचे लेखन केलेले आहे. त्यानंतर पोलिसाने चोरास पकडले. 15वा, पोलिसाने चोरास पकडले. चोरास पकडले. प्रयोग ओळखा. आता इथं ने प्रत्यय आहे, इथं स प्रत्यय आहे, कर्त्यालाही प्रत्यय आहे, कर्मालाही प्रत्यय आहे आणि पकडले क्रियापद एकारांत आहे. मूळ धातू पकड. पकडणारा पोलीस. पोलीस कोण झाला? कर्ता झाला. पकडलेला काय आहे? चोर. चोर काय झालं? कर्म झालं. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली? क्रियापदाने. आणि म्हणून कर्त्यालाही प्रत्यय आहे, कर्मालाही प्रत्यय आहे. 100% हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे? हा प्रयोग आहे भावे प्रयोग. कोणता प्रयोग आहे? भावे प्रयोग. पुढचा प्रश्न विचारला होता, कवी कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव. कवी कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव तर ते आहे विष्णू वामन शिरवाडकर. विष्णू वामन काय आहे? शिरवाडकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यानंतर विष्णू शास्त्री चिपळूणकरांना 17वा प्रश्न आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकरांना कोणत्या नावाने ओळखले जाते? काय? इथं 17वा प्रश्न आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकरांना 17 नंतर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? यांना कोणत्या नावाने ओळखतात? तर उत्तर आहे तुमचं की मराठी भाषेचे शिवाजी. मराठी भाषेचे शिवाजी ते कोण आहेत? विष्णू शास्त्री चिपळूणकर. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं होतं. 18वा प्रश्न आहे, एक होता कारभार या पुस्तकाचे लेखन कोणी केले? या पुस्तकाचे लेखन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे विना गवाणकर. हे याचं उत्तर वगैरे आहे. त्यानंतर पुढे गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? 19वा प्रश्न काय विचारलेला आहे? गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? गरुड